जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचे जे 2,000 रुपये येतात त्यासाठी शासनाने वार्षिक KYC बंधनकारक केलेली आहे. त्यामुळे 30 जून 2026 पूर्वी सर्व शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे. मित्रांनो, PM किसान सन्मान निधीसाठी KYC करायची असल्यास तुम्ही CSC किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन करू शकता किंवा आपल्या मोबाईलद्वारेही KYC तुम्हाला करता येते. मोबाईलद्वारे KYC कशी करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण मोबाईलद्वारे PM किसान सन्मान निधीची KYC कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी आपल्याला जावे लागेल मोबाईलच्या स्क्रीनवर. मोबाईलद्वारे PM किसान सन्मान निधीची KYC करायची असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून 2 ॲप डाउनलोड करावे लागतील. त्यामधलं पहिले ॲप म्हणजे PM किसान हे ॲप. तुम्हाला सर्चमध्ये PM किसान असे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला PM किसान GOI ही ॲप दिसेल. ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायची. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे. त्यानंतर दुसरी ॲप आहे मित्रांनो, आधार फेस RD. आधार फेस RD हे सर्च करायचं आहे मित्रांनो. आधार फेस RD सर्च केल्यानंतर आधार फेस RD म्हणून ॲप येईल. ही पण इन्स्टॉल करून घ्यायची आहे मित्रांनो. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे. आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर आणि PM किसान ॲप ओपन करूया. बाहेर या. PM किसान ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स मागतील, त्याला अलाउ करायचं आहे, अनुमती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडावी लागेल. त्यामध्ये भाषा असेल इंग्लिश आणि हिंदी, दोनच भाषा असतील. त्यापैकी एक भाषा तुम्ही निवडू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावर टच करायचं आहे. नेक्स्ट बटनावर टच केल्यानंतर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन असे 2 ऑप्शन्स दिसतील. तर त्यामधलं लॉग इन हे आपण निवडूया. लॉग इन मध्ये जाऊन KYC करण्यासाठी लॉग इन मध्ये जायचं आहे आपल्याला. लॉग इन निवडल्यानंतर लॉग इन टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही शेतकऱ्याची KYC करताय मोबाईलद्वारे तर बेनिफिशरी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बेनिफिशरी सिलेक्ट केल्यानंतर इथे 2 ऑप्शन्स येतील, रजिस्ट्रेशन ID आणि आधार नंबर. तर आपल्याला KYC करायची आहे, आधार बेस्ड आहे, तर आधार नंबर आपण सिलेक्ट करणार आहोत. आधार नंबर सिलेक्ट केलेला आहे, तर इथे आधार नंबर एंटर करायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर फेशियल KYC लॉग इन या बटनावर टच करायचे, या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला कॉन्संट फॉर्म येईल. प्लीज प्रोव्हाइड कॉन्संट टू स्कॅन फॉर फेस KYC. तर इथे आय ॲग्री टू प्रोव्हाइड माय आधार फॉर आधार बेस्ड KYC युझिंग फेस ऑथेंटिकेशन ह्या ऑप्शनच्या समोर एक बॉक्स दिलेला आहे, त्यावर टच करायचं आहे. तिथे टिक मार्क येईल. त्यानंतर स्कॅन फेसवर टच करायचं आहे. स्कॅन फेसवर टच केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल मित्रांनो. इथे फ्रंट कॅमेरा आलेला आहे, आपल्याला बॅक कॅमेरा करायचा आहे. इमेज कॅप्चर सक्सेसफुलीचा मेसेज येईल. मित्रांनो, इथे 6 अंकी MPIN टाकायचा आहे, तर तो आपण इथे एंटर करूया. 6 अंकी MPIN टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे मित्रांनो. तर आपण आता 6 अंकी MPIN टाकूया. MPIN जनरेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके बटनावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, MPIN सबमिट केल्यानंतर आपल्याला ही जी स्क्रीन दिसते याच्यामध्ये डॅशबोर्ड, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग आउट असे 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये डॅशबोर्डवर आपण क्लिक केल्यास इथे आपली माहिती दिसेल. शेतकऱ्याचे नाव दिसेल, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन ID, ॲड्रेस, लँड रेकॉर्ड आहे की नाही स्टेटस,
त्यानंतर आधार सेटिंग आहे की नाही बँकशी त्याचं यस किंवा नो दिसेल आणि ई केवायसी स्टॅटस दिसेल मित्रांनो. ते ई केवायसी स्टॅटस यस आलेला आहे, त्यामुळे ही ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो मोबाईलद्वारे अशा प्रकारे ई केवायसी आपणास करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे PM किसान सन्मान निधीसाठी ई केवायसी करू शकता. मित्रांनो ई केवायसी करताना तुम्हाला नेटवर्क इश्यू किंवा टाइम आउट एरर येऊ शकतो जर तुम्ही दिवसा ई केवायसी करत असाल तर. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा PM किसान सन्मान निधीसाठी ई केवायसी करा मोबाईलद्वारे, त्यामुळे तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.